रविवार 16 एप्रिल रोजी खारघर नवी मुंबई येथे पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण देण्याचा जो कार्यक्रम आयोजित केला होता राज्य सरकारने, सांस्कृतिक विभागाने, ज्याला देशाचे गृहमंत्री सुद्धा उपस्थित होते। आत्तापर्यंत या कार्यक्रमातील जो उष्माघात असेल, चेंगराचेंगरी असेल, याच्यामध्ये 14 जणांचा जीव गेलेला आहे, हे सिद्ध झालेलं आहे। हे झाल्यानंतर अजूनही सरकारने याविषयी कोणत्याही प्रकारची भूमिका, प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही आणि या विषयावर न्याय मागण्यासाठी शिवसेनेचं शिष्टमंडळ, आज आम्ही सगळेच्या सगळे मंडळी महामहिम राज्यपाल यांची भेट घेतलेली आहे। एवढी मोठी घटना घडल्यानंतर खरं तर आकड्याबाबतीत संभ्रम आजही कायम आहे। खरोखर 14 गेले का 15 गेले का 20 गेले, घरी गेले की हॉस्पिटलमध्ये गेले की नंतर जखमी झाल्यानंतर मृत पावले, परंतु हे झाल्यानंतर अजूनही पोलीस स्टेशनमध्ये, पोलीस कमिशनरेटकडे याचा किमान अपमृत्यू झाल्याची सुद्धा नोंद आहे की नाही, हा प्रश्न आम्ही राज्यपालांना विचारलेला आहे। सदोष मनुष्यवध नंतर गुन्हा होईल, पण सगळ्यात आधी आपल्या हद्दीमध्ये, आपल्या पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये अपमृत्यू झाल्याची नोंद पोलिसांनी घेण्याची आवश्यकता असते। साधं एखाद्या राजकीय पक्षाने किंवा कोणत्याही संघटनेनं 100-200 जणांचा जरी कार्यक्रम आयोजित केला तर परवानगी देताना पोलीस सांगत असतात, या कार्यक्रमातील सगळ्या घटनेची जर काही झालं, नियम कायदे तुम्ही मोडले तर त्याची जबाबदारी सर्वस्वी तुमच्यावर असेल। जर हीच घटना एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात घडली असती, एखाद्या लग्न कार्यात घडली असती, तर सरकारने काय पावलं उचलली असते। आणि म्हणून राज्यपालांना आम्ही अधिकृतरित्या राज्य सरकारने कार्यक्रम जो आयोजित केला त्याची पत्रिका सादर केलेली आहे, निवेदन सादर केलेलं आहे आणि राज्यपालांनी ताबडतोब या घटनेची नोंद पोलिसांकडे अपमृत्यू म्हणून किमान होण्याची मागणी आम्ही केलेली आहे। संबंधित पोलीस आयुक्त असतील, उपायुक्त असतील, सिनियर PI असतील, यांची सुद्धा याच्यामध्ये जबाबदारी आहे। कारण जर ही जबाबदारी त्यांनी घेतली नसेल, ही जबाबदारी त्यांच्यावर नक्की आहे आणि म्हणून त्यांच्यावर तरी किमान कारवाई झाली पाहिजे, कारण ते जबाबदारी पार पाडण्यास ते अक्षम ठरलेले आहेत। आणि म्हणून या मागण्या आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाने माननीय राज्यपालांकडे या संदर्भात केलेल्या आहे। 13-14 कोटी रुपये खर्च करून सुद्धा या सगळ्या मंडळींना साधा मंडप नव्हता, साधी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती, साधे 2 बिस्किट सुद्धा उपलब्ध नव्हते आणि मग 14 कोटी रुपये खर्च कशासाठी केले, कोणी केले, हा सगळा प्रश्न या निमित्ताने आम्ही राज्यपालांसमोर मांडलेला आहे। त्याशिवाय आणखी दुसरे कोणते विषय होते की जे मांडले? आम्ही हेच विषय मांडलेले आहे राज्यपालांकडे। मनीषाताई कायंदेंनी MPSCच्या संदर्भात काही मुद्दे मांडले, त्या स्वतंत्र बोलतील त्याविषयी। राज्यपालांकडून काही प्रतिक्रिया? राज्यपालांनी ताबडतोब आज संध्याकाळपर्यंत या संदर्भात सरकारशी बोलून निश्चित पावलं उचलण्याचं अभिवचन आम्हाला दिलेलं आहे। शिवसेना के प्रतिनिधि आज मध्ये म्हणजे काय, अरे बरं आहे तू दिसलं पाहिजे इकडे आज शिवसेना के सांसद, विधायक, शिवसेना के विधान परिषद के विपक्ष के नेता माननीय अंबादासजी दानवे, विधायक पायकर, विधायक हमारे सचिन अहिर जी, सुनील प्रभु जी, अनिल परब जी, मनीषा कायंदे जी, विलास पोतनी जी और हमारे शिवसेना के अन्य प्रतिनिधि सुनील शिंदे जी, ये सभी आज महामहिम राज्यपाल से मिले हैं। बहुत व्यथित होकर हम आए, चिंतित है कि 16 अप्रैल को जो दुर्घटना खारघर में हुई, उस दुर्घटना में अब तक 14 हमारे निष्पाप नागरिकों की मृत्यु हुई है। वो मृत्यु के कारण ये भी अभी तक सामने नहीं आ रहे। कोई कहता है उष्माघात की वजह से, कोई कहता है स्टैम्पिड की वजह से, बहुत बड़ी थी उसकी वजह से हुए। आंकड़ा भी नहीं मालूम है कितना है, कि 14 ही हैं कि घर में जाकर कोई बाद में किसी की मृत्यु हुई है। तो उसको लेकर हम अपेक्षा कर रहे थे कि सरकार इसके ऊपर कुछ कार्रवाई करे। आज तक आपने देखा
कि पुलिस जो हम जैसे अभी हमारे विपक्ष के नेता दानवे जी ने बताया था कि पुलिस हम जब कोई रैली करते हैं तो हमें पूछ लेती है ये रैली में कितने लोग आएंगे, कैसे आएंगे, किधर बैठेंगे, क्या व्यवस्था की है। अगर कोई दुर्घटना हुई तो हमें जिम्मेदार ठहराया जाएगा, ये पुलिस हमें सूचित करती है रैली के पहले। तो क्या पुलिस ने ये सारी आवश्यकता निर्बंध किससे पूछे थे, निर्बंध डाले थे, व्यवस्था देखी थी, व्यवस्था की थी। व्यवस्था करने वाली अगर सरकार भी हो तो क्या सरकार इसके लिए जिम्मेदार नहीं है? आज तक पुलिस स्टेशन में अपमृत्यु की भी नोंद नहीं हुई, एफआईआर तो दूर। तो हम ये मांग कर रहे हैं कि सदोष मनुष्यवध की ये घटना है और इस घटना को, दुर्घटना को लेकर राज्य की सरकार पर ही कार्रवाई होनी चाहिए। इसको इस तरह से नहीं छोड़ सकते हम लोग। जिस पुलिस ने आज तक कोई एफआईआर दाखिल नहीं किया, 0 एफआईआर दाखिल नहीं किया, अपमृत्यु की नोंद नहीं की, क्या उस पुलिस पर कार्रवाई नहीं होनी चाहिए? वो भी तो हमने मांग की है। और ये दोनों मांग को लेकर आज शिवसेना के प्रतिनिधि वहाँ मिले। जितनी भी सारी मतलब जो हादसे में जो हुआ, आपने सब वीडियो क्लिपिंग देखी है। छोटे छोटे वीडियो क्लिपिंग को लेकर आज की राज्य सरकार, विपक्ष के अगर कोई है तो उनके ऊपर 307 दाखिल करती है, उनको जेल में लेती है, पकड़ लेती है। कोई वीडियो आ गया SIT लगा देती है। तो यहाँ 14 लोगों की मृत्यु जो उनके आंकड़े हैं, हम तो उस आंकड़ों पर भी समाधान नहीं व्यक्त करते। हमें लगता है उस आंकड़ों में भी कुछ है, क्यों छुपा रहे आप लोग? तो इसकी जांच होनी चाहिए। महामहिम राज्यपाल जी से हम मिले, हम महामहिम राज्यपाल जी से अभी अपेक्षा करते हैं कि इस पर वो इस राज्य के प्रमुख हैं, महामहिम राष्ट्रपति के प्रतिनिधि हैं, तो उनसे हम अपेक्षा का अगर सरकार नहीं करती तो आपकी जिम्मेदारी होती है कि उनके कान खींच ले और पुलिस को पहले बताओ कि पुलिस के ऊपर क्या कार्रवाई आप कर रहे हो। वो भी कार्रवाई की मांग हमने आज की है। उन्होंने कहा है कि आज ही मैं मीटिंग लेकर और ये सारी चीज़ें सरकार के तरफ से बात करके कदम उठाऊंगा। सर, क्या न्यायिक जांच की मांग होगी, क्योंकि 1 मेंबर कमेटी अपॉइंट की गई है सरकार की तरफ से, जिस पर विपक्ष जो है समाधान नहीं व्यक्त करेंगे, क्योंकि भाई न्यायिक की जांच होनी चाहिए। ये विपक्ष के नेता है तो पूछिए उनसे, क्या एक सदस्य की मांग से होने वाला है? इतनी बड़ी दुर्घटना, आप इतना ही सोच लो, अगर यही घटना दुर्भाग्यवश किसी विपक्ष के कार्यक्रम में होती तो सरकार किस तरह से पेश आती, इतना ही ध्यान में दे दो। अगर उसका जवाब आपके मन से लगता है कि सही है, यही जवाब उसका होगा, तो सोच लो कि सरकार क्या कदम उठा रही है। इसलिए हम उससे समाधान नहीं व्यक्त करते। हम न्यायिक जांच की तो मांग करते ही है, कार्रवाई तो शुरू करो पहले। भाई आपने आज तक एफआईआर क्यों नहीं दाखिल किया? आपने अपमृत्यु की नोंद नहीं क्यों की? क्या पुलिस ने 0 एफआईआर भी दाखिल नहीं किया? तो उस पुलिस पे इमीडिएटली कार्रवाई होनी चाहिए पहले, तब पुलिस बताएगी सरकार ने उनके क्या प्रतिबंध लगाए थे, क्या सरकार ने सुविधाएं दी थी, या सरकार ने क्या सूचना कर दी थी। इतनी दुर्भाग्यपूर्ण घटना है। भरी धूप में कार्यक्रम लेते हूँ, शीतल छाया में आप बैठते हो, एक नेता भाषण करता है, कितनी धूप में भी चांद के जैसे शीतल छाया में आप बैठे हूँ। कमाल की बात है। दुर्भाग्य भाई, राज्यपाल तुम्हाला न्याय देतील असं तुम्हाला वाटतं का? आणि जर राज्यपाल मला असं वाटतं की नाही तर पुढची भूमिका काय असेल? पहिला असं आहे, आम्ही आल्या दुसरं कशाला करा, आपण महामहिम राज्यपालांना भेटलोय, त्यांना कारवाई करण्याची आपण जी वेळ दिली पाहिजे ती दिली पाहिजे। आपण ताबडतोब प्रतिक्रिया काय व्यक्त करायची म्हणजे अविश्वास व्यक्त करण्यासारखा आहे। महामहिम राज्यपालांना जेव्हा भेटतो तेव्हा विश्वासानं भेटलो आणि विश्वासानं अपेक्षा करतोय की ते कारवाई करतील। नहीं झाली तर बघू पुढे। आप एमबीए का हिस्सा है और आने वाले चुनावों को लेकर एमबीए के भविष्य को लेकर बहुत ज्यादा कुछ क्लियरिटी नजर नहीं है। ये वाली बात, ये बयान आपने भी सुना, बहुत वायरल, कैसे एक एमपीएससीचा विषय जो आम्ही मांडला त्याच्याबद्दल मी सांगते। ठीक आहे, 30 एप्रिलला MPSCच्या परीक्षा होणार आहेत, जी पूर्वतयारीची परीक्षा असते ती, आणि त्यामध्ये एका बाह्य लिंकच्या द्वारे जे 90,000 परीक्षार्थी आहेत, विद्यार्थी आहेत, तर त्यांचा डेटा लीक झाल्याच्या सगळीकडे व्हायरल झालेला आहे। आणि MPSCच्या परीक्षांमध्येच वारंवार आपण पाहतो
की परीक्षा वेळेवर न होणं, परीक्षा ऐनवेळी रद्द होणं आणि यामुळे जो तरुण वर्ग आहे, जो आता सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत आहे, याची मोठी निराशा होते वारंवार आणि त्यामुळे हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे. याच्यावरून उद्या पेपर कशावरून लीक झालेला नाही आहे. जर का परीक्षार्थींचा 90,000 परीक्षार्थींचा डेटा लीक होतो तर मग जो प्रश्नपत्रिका आहे ती कशावरून लीक झालेली नाही आहे. अर्थात MPSCनी याच्यावरून एक त्यांनी जाहीर केलेलं आहे, त्यांनी त्यांचं निवेदन दिलेलं आहे, FIR देखील झाला आहे. परंतु सरकारी नोकरीच्या अपेक्षेत मोठ्या प्रमाणात लाखो तरुण विद्यार्थी आज प्रतीक्षेत आहेत की त्यांना कधी ना कधी सरकारी नोकरी मिळेल. मग हे नोकऱ्या टाळण्याचा काही विषय आहे का? मग यामध्ये जो प्रायव्हेटायझेशनचा घाट सरकारने घातलेला आहे त्याच्यासाठी हे सगळं तर नाही आहे ना, याचा आम्हाला दाट संशय येतो. त्यामुळे सरकारने केवळ MPSCच्या अध्यक्षांनी बोलून उपयोग नाही आहे, तर मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, कारण हा विषय जो आहे हा क्राईमच्या अंडर येतो. त्यामुळे उपमुख्यमंत्री जे गृहमंत्री आहे त्यांनी देखील याच्यावर भाष्य केलं पाहिजे. आणि वारंवार MPSCच्या परीक्षांमध्ये असे प्रकार का होतात आहे? आज मुलं हवालदिल झाले आहेत, 32 वर्ष वय त्यांचं झालेलं आहे, त्यांना घरदार नाही, नोकऱ्या नाही, लग्न होत नाहीत त्यांची नोकऱ्या नसल्यामुळे. त्यामुळे गांभीर्य महाराष्ट्रातला तरुण वर्ग अतिशय त्रस्त झालेला आहे या सरकारला आणि त्यामुळे केवळ MPSCच्या अध्यक्षांवर कारवाई नाही तर सरकारने याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि MPSCच्या परीक्षा पुन्हा पूर्ण व्यवस्थितरित्या पार पाडतील अशी ग्वाही त्यांनी महाराष्ट्रातल्या तरुणाला दिली पाहिजे. धन्यवाद. हे निवेदन दिलेलं आहे. हे निवेदन मी मुख्यमंत्री यांना हे निवेदन मी दिलेलं आहे. राज्यपाल महोदयांकडे देखील हा विषय झालेला आहे. स्कॅन करून देऊन टाका ना. हो, मी स्कॅन करून पाठवते. ट्विटरवर कालच माझ्या ट्विटर हँडलवर टाकलेलं आहे. थांबा 2 मिनिटं. त्या साईड शरद पवार यांनी म्हटलेलं आहे की वज्रमूठच्या कोणत्याही सभेला आम्ही हजर राहणार नाही. काय नाही, मला असं वाटतं की 2 सभा ऑलरेडी झालेल्या आहे वज्रमूठच्या आणि पवारसाहेब या दोन्ही सभेला नव्हते. वज्रमूठच्या सभेला कोण नेते हजर राहणार आणि नाही राहणार हा विषय महत्त्वाचा नाही आहे. तिन्ही पक्षाची सभा एकत्रित होणार हा विषय महत्त्वाचा आहे याच्यामध्ये. आता समजा संभाजीनगरच्या सभेला नाना पटोले नव्हते, नागपूरच्या सभेला अशोकराव चव्हाण नव्हते, पण पृथ्वीराज चव्हाण आले होते. असं होऊ शकतं ना. त्यामुळे कोण असणार आणि कोण नसणार व्यक्ती याच्या दृष्टीने महत्त्वाचं नाही, पण तिन्ही पक्षाचे कोणते न कोणते प्रतिनिधी असणार हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं हा विषय आपण फार त्याची चर्चेची आवश्यकता नाही. पवार साहब ने जिस तरीके से कहा कि 2024 तक महाविकास आघाड़ी इंटैक्ट रहेगी, इसकी गारंटी नहीं है. आज इनका इंटैक्ट है, इसका मतलब 24 तक रहेगी, इसकी देखो, हम महाराष्ट्र में जो वज्रमूठ सभा कर रहे हैं हर जगह वो इंटैक्ट का मैसेज देने के लिए ही कर रहे हैं. अभी संभाजीनगर में हुई, नागपुर में हुई, अभी मुंबई में है और ये सब इंटैक्ट का प्रतीक ही हम बता रहे हैं. इसका मतलब हम इंटैक्ट रहना चाहते हैं और इंटैक्ट रहेंगे. नहीं, पवार साहब जो बयान दे रहे हैं उसके बाद बीजेपी कह रही कि इसका संकेत है. पवार साहब बड़े नेता है, उनके बयान का काफ़ी मीनिंग होता है और विपक्ष एकजुटता जो है वो कायम होने से पहले ही बिखर रही है. इस बात के विपक्ष बिखरेगी ये सपने में बीजेपी में रहने दो. विपक्ष सिर्फ महाराष्ट्र की नहीं तो देश की एक जगह हो रही है, इसलिए बीजेपी बौखला गई है और इसलिए छोटा सा कोई एक आधा वक्तव्य करते तो उसका बड़ा ये बना डालते हैं. वैसा कुछ भी नहीं. अभी की स्थिति में शिवसेना, कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस पूरे महाराष्ट्र में गांव-गांव सभा कर रही है और आने वाले समय में हम तीनों पार्टी के कार्यकर्ता एकजुट रहकर इस महाराष्ट्र में परिवर्तन करने वाले हैं. कल उद्धव जी ने जो भाषण किया पाचोरा में, उसको लेकर मुख्यमंत्री इन्होंने भी आज कहा है कि निषेध व्यक्त किया है कि प्रधानमंत्री का देश पूरा परिवार है और उनके ऊपर इस तरह से विफल मतलब निराश होकर वो टिप्पणी दे रहे हैं. क्या टिप्पणी दी है?
मतलब कल उद्धव प्रधानमंत्री को लेकर जिस तरीके से कल उद्धव साहब ने कहा कि वो अकेले हैं, झोला उठा के चले जाएंगे, देश के हाथों में कटोरा दे देंगे, और इस तरीके का बयान को मुख्यमंत्री कह रहे हैं कि पर्सनल ये द्वेष से दिया गया बयान। मुख्यमंत्री जो भी समझो, लेकिन सत्यता उद्धव जी ठाकरे साहब ने ये जनसभा में बताई है। प्रधानमंत्री ने जो जो अभिवचन दिए थे 2014 में, उन्होंने सही में हिंदुस्तान की जनता के हाथों में कटोरा ही दिया है। ये सत्यता उद्धव जी ने रखी सामने, उसमें क्या झूठ है, इसमें पर्सनल लेने की क्या ज़रूरत है। कौन सा आदमी खुश है आज? महिलाएं खुश है, बेरोजगार युवक खुश है, कौन खुश है आज? कोई खुश नहीं। इसलिए कटोरा ही प्रधानमंत्री जी ने दिया है। उद्धव जी ने सच बात कही है। कल पवार साहब ने और एक बात कही थी कि अजित पवार को लेकर कि अजित पवार को लेकर दबाव जो है वो है, कोई अगर जा रहा है उनके तोड़ने की रणनीति कोई बना रहा है तो हो भी सकती है, उस पर वो काम भी कर सकते हैं, यानी कि बीजेपी उनको तोड़ भी सकती है, लेकिन हम अपनी भूमिका पर कायम है, उस पर बाद में बताएंगे। मैं समझता हूँ ये राष्ट्रवादी कांग्रेस का इंटरनल विषय, शिवसेना ने उसमें प्रतिक्रिया देने की कोई ज़रूरत नहीं। थैंक यू। आई भवानीचा गजर म्हणजे